पाटला गोपीचंद पडळकर वारंवार जयंत पाटलावर आक्षेपार्ह विधान करत आहेत. पक्षाचे आमदार म्हणून आपल्याला काय वाटतं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सर्वसामान्यांची पत निर्माण करायची असेल तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेतरी आपण वाव दिला पाहिजे. वारंवार सातत्यानं कुणावर तरी खालच्या पातळीवरती जाऊन बोलायचं आणि समोर सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या. सभा संपली की टाळ्या संपतात आणि माणसं विसरून सुद्धा जातात. त्यातून लोकांची करमणूक होत असते, लोकांचं पोट भरत नसतं. आम्ही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणार नाही, आम्ही धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणार नाही. हे उदाहरण घेऊन आम्ही आज हे मुद्दे घेऊन लाक्षणिक उपोषणाला बसलेलो आहे. एखादा लोकहिताचा निर्णय, एखादा लोकहिताचा मुद्दा त्यांनी घ्यावं, लोक त्यांच्या बरोबर उभारतील. पण सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम जर होत असेल, ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान जर राखला जात नसेल, तर कुठेतरी येत्या काळामध्ये निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार. एवढी राज्यामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकरी हवालदिल आहेत, तरी सुद्धा चंद्रकांतदादा पाटील आज इशारा सभा घेत आहेत गोपीचंद पडळकरच्या बाजूने. कितपत योग्य? खरं तर पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादा आज काम करतायत. आज जिल्ह्यामध्ये जतमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. कवठेमंकाळ तालुक्यामध्ये सरासरी 83 मिलीमीटर पाऊस गेल्या 2 दिवसामध्ये झालेला आहे. तासगाव तालुक्यामध्ये एक मंडळ जर आमचं सोडलं त्यामध्ये सुद्धा 64 मिलीमीटर पाऊस झालाय. पण सगळ्या मंडळांमध्ये साधारण 70 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस आहे. किती ठिकाणी पालकमंत्री म्हणून त्यांनी पाहणी केली. आज डीपीडीसीच्या निधी वाटपामध्ये सुद्धा अन्याय केला जातोय, आमदारांवरती अन्याय केला जातोय. आज इतकी परिस्थिती बिकट असताना खरं तर शेतकऱ्यांच्या मदतीला शासनानं उतरलं पाहिजे होतं. पण लोकांना स्वारस्य कुणाला तरी इशारा देण्यात आहे, लोकांना स्वारस्य कुणावर तरी टीका करण्यात आहे, लोकांना स्वारस्य जर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यात असेल तर येत्या सगळ्या निवडणुकांमध्ये लोक यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार.